अंमली पदार्थ विरोधी पथकाने काठेगल्ली सिग्नल येथे एमडी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 4 आरोपींना ताब्यात घेतले। अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून सीताफीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून 6.5 ग्राम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ 32,500 रुपये किमतीचा व इतर 1,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण 1,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। 2 फार्मासिस्ट, 1 इंजिनियरसह एकूण 5 आरोपी एमडी अंमली पदार्थ विक्री करताना ताब्यात। एकूण 1,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 7/11/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे फैज शब्बीर शेख, वय 23 वर्ष, रूम नंबर 2, अल फहाद रेसिडेन्सी, पखाल रोड, द्वारका, नाशिक हा त्याच्या साथीदारांसह सह्याद्री हॉस्पिटल सिग्नलपासून पुढे आनंद लॉन्ड्रीजवळ काठेगल्ली सिग्नलकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिक येथे एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीसह त्याचे इतर 4 साथीदार आरोपी नामे कार्तिक भगवान दांदडे, वय 23 वर्ष, अंडाभुर्जी गाडा, राहणार काठेगल्ली सिग्नल शेजारी, वखारीत, द्वारका, नाशिक, अदनान नूर कलाम खाटिक, वय 21 वर्ष, राहणार रूम नंबर 13, रिलायबल प्राईड, पखाल रोड, द्वारका, नाशिक, ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन, वय 20 वर्ष, राहणार रूम नंबर 3, सारा पार्क, सात्विक नगर, पखाल रोड, नाशिक, अदनान रिजवान अन्सारी, वय 23 वर्ष, राहणार रूम नंबर 16, हॅप्पी होम अपार्टमेंट, वडाळा, नाशिक यांना अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून 6.5 ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ 32,500 रुपये किमतीचा व इतर 1,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण 1,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।